हॅलो मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे पायलच्या ब्लॉगमध्ये. तर आज मी गेली होती पार्लरला, कारण की उद्या माझी फर्स्ट वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे. आणि मग मी माझ्या नवऱ्याकडे त्यांच्या शॉपमध्ये गेली. तिथं चालू होती कलर जेटची टेस्टिंग. आणि मग घरी आली. मग आम्ही आमचे काही लग्नाचे प्री वेडिंगचे व्हिडिओ बघितले. सोबत बसून आम्ही खूप हसलो की आम्ही 1 वर्ष काढला. मग रात्री मी त्यांना सरप्राईज देण्याकरिता थोडं बहुत डेकोरेशन केलं. नवऱ्याला थोडं बहुत सरप्राईज दिलं पाहिजे, त्यालाही वाटलं पाहिजे की त्याची बायको त्याच्यावर थोडं बहुत तरी प्रेम करते. ही इथं मी फुगे फुलवले. फुगे फुगवता फुगवता माझा दम निघून गेला होता. माझ्या घरी रात्री पुन्हा एकदा पायरोची टेस्टिंग चालू होती. मग सकाळी उठली. सकाळी उठल्यावर आज होती माझी ॲनिव्हर्सरी. बदाम वगैरे खाऊन मी माझ्या दिवसाची सुरुवात केली. सगळं काही झाल्यावर बघते सगळे पाहुणे आले आहे. फट्टफट्ट तयारी केली आणि इथे परित्राण चालू झालं. आणि इथं मी आणि माझा नवरा ब्लॉगमध्ये थोडंसं शहाणपणा दाखवत आम्ही परित्राण पाठाला सुरुवात केली. परित्राण पाठमध्ये सगळे लोक, माझे मम्मी पापा, सासू सासरे, नंदा वगैरे आजूबाजूचे सगळे लोक आले होते. मग साधू 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 करता पुन्हा एकदा मी त्याच माणसाबरोबर पुन्हा लग्न केलं. पण काही करू शकत नाही त्यात आपण. मग माझ्या सासू सासऱ्यांनी मला ॲनिव्हर्सरीचा गिफ्ट दिला. मग आम्ही फलदान केले आणि त्रिवार वंदन केलं. माझ्या घरी जेवण होतं. माझी लहान नणद आणि ह्या त्यांच्या 2 मुली खूप शरारती आहे. आणि हा माझा मोठ्या नंदीचा मुलगा आणि हे माझे पप्पा मम्मी. रात्री माझा ॲनिव्हर्सरीचा सेलिब्रेशन होता. सेलिब्रेशन आम्ही खूप छोटा केलेला होता, काही फार मोठा केलेला नाही होता. 10-12 लोक बोलावून सेलिब्रेशन केलं होतं. इथं आम्ही थोडं बहुत डान्स केलं आणि इथं मी थोडीशी मटकतानी की मी माझा असा मेकअप केला होता. माझी मम्मी, माझी बहीण आणि माझे हस्बंड आणि हे त्यांचे काही मित्र. त्यांचे मित्र त्यांच्याच सारखे थोडेसे गोष्टी हाकलत आम्ही एवढे पण थोडासा टाइमपास केला. तर इथेच मी माझा ब्लॉग एंड करते. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि यूट्यूबला सुद्धा सबस्क्राईब करा.